वेलकम माय डे, मी ऋतुजा आणि आज आहे आपला 30 डेज ऑफ डेली व्लॉगिंगचा डे 15 आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकराचा सर्वात पवित्र दिवस। हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि या दिवशी लाखो भक्त उपवास करतात, पूजा करतात आणि हर हर महादेव किंवा ओम नमः शिवायचा जप करतात। महाशिवरात्रीचं व्रत महत्त्व खूप मोठं आहे। या दिवशी भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता। म्हणून हा दिवस प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक आहे। काही लोक असेही म्हणतात की या रात्री भगवान शंकर ध्यानात लीन झाले होते आणि त्यांनी संपूर्ण विश्वाचं संतुलन राखलं होतं, म्हणूनच ही रात्र खूप पवित्र मानली जाते। या दिवशी लोक काय करतात तर लोक उपवास करतात, शिवलिंगावर दूध आणि पाणी, बेलपत्र अर्पण करतात, ओम नमः शिवायचा जप करतात, रात्रभर जागरण करतात। हे सगळं करताना आपलं मन शांत होतं, आपल्या मनात सकारात्मक विचार येतात, पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि जीवनात नवीन ऊर्जा मिळते। महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते तर संयम, साधेपणा, श्रद्धा आणि आत्मविश्वास। तर हे झालं महाशिवरात्रीचं महत्त्व। तर आम्ही महाशिवरात्री असो, कोणती एकादशी असो, आम्ही एका ठिकाणी जातो त्या मंदिराला, म्हणजे कायम आमचं तिथे जाणं असतं ना। आज पण आम्ही तिथेच निघालो होतो, तर ते म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर। आमच्या गावापासून काही अंतरावरच भालगाव फाटा येथे काशी विश्वनाथ मंदिर आहे। आम्ही कायम महाशिवरात्रीला किंवा मोठ्या सणाला या मंदिरात जातो आणि तिथे एवढी गर्दी होती ह्या वर्षी की म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। तुम्ही बघू शकता म्हणजे किती गर्दी होती। आमचं दर्शन होईल की नाही याची पण आम्हाला गॅरंटी नव्हती। आणि इथे मुलांना खेळण्यासाठी एवढ्या भारी भारी म्हणजे घसरगुंड्या, तलाव, खूप रणगाडे वगैरे होते, अजून राहत पाळणे ते होते। आणि तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी होती, म्हणजे आमचं दर्शन काही झालंच नाही, कारण आम्ही जर रांगेमध्ये दर्शनासाठी लागलो असतो ना 3-4 तास आम्हाला दर्शन होईल की नाही याची पण गॅरंटी नव्हती। आम्ही इथे कायमच येतो, म्हणून मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग निघालो तिथून। इथे मला माझ्या मैत्रिणी पण भेटल्या होत्या आणि मग इकडे थोडंसं फिरलो जत्रेमध्ये। इथे लहान मुलांच्या खेळायच्या वस्तू होत्या, राट पाळणे होते आणि स्विमिंग पूल वगैरे होता। हे बघा मुलं किती एन्जॉय करत होते। आणि इथे पण म्हणजे स्विमिंग पूल होता मुलांना, आणि एक मुलगा तर बघा तो छोटूसा त्याच्यामध्ये ना सोडून दिलेला होता आणि तो एवढं एन्जॉय करत होता ना, म्हणजे अगोदर घाबरला होता पण नंतर एन्जॉय करायला लागला होता। आणि मग नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि इकडे म्हणलं आता थोडीशी शॉपिंग वगैरे करून घेऊ। शॉपिंग करायला पण खूप भारी भारी वस्तू होत्या, म्हणजे आपण देवासाठी पण खूप काही घेऊ शकत होतो। आणि मग इथे ना आम्ही अष्टगंध घेतला होता, कारण खूप दिवस झाली चांगला अष्टगंधच नव्हता आमच्या घरामध्ये। मग अष्टगंध घेतला, थोडीशी शॉपिंग केली, थोडं जत्रामध्ये फिरलो आणि मग इथे ना महाप्रसादाचं वाटप सुरू होतं। आणि मग आम्ही आत्याच्या घरी आलो। आता आम्ही आत्याच्या घरी कशासाठी आलो होतो, मी एका